तुला सगळं फुलपाखरं तुला सगळ्यात जास्त कोणतं फुल आवडतं बसायला त्याच्यावर? मला की नाही गुलाब आवडतो. पण तुला ते गुलाबाचं फुल आवडतं. अरे पण मी कोण आहे, माझी ओळख करून घेतली नाही, काय नाही, मी कसा आलो ते डायरेक्ट मला काय असं कसं बरं. काय तू कुठून आलास? मी की नाही त्या तुमच्या शाळेच्या जवळ ती बाग आहे ना, त्या बागेतून आलो मी, तिथं राहतो, कारण तिथं खूप सुंदर सुंदर फुलझाडे आहेत आणि मी आहे फुलपाखरू. तुला सगळ्यात जास्त कुठं जास्त भीती वाटते जायला? ज्या ठिकाणी झाडच नाही आहेत ना, जिथं कोणीच नाही दिसत, मला मैदानावरती मोकळं मोकळं दिसतं सगळं, अशा ठिकाणी मला जाण्याची भीती वाटते. कारण मला फार जास्त उडता येत नाहीये. मी इथून तिथे ज्यावेळी उडतो त्यावेळी मला झाडं, फुलझाडं ही जर असतील तर मला सोपं जातं. म्हणून ज्या ठिकाणी काहीच नाही ना, तिथं मला भीती वाटते. तुला अशा रंग काय, मग तुला कसं वाटतं की मला अशा नाही पाहिजे की मला अशा पाहिजे होत्या? बघ, आता माझ्याकडे ज्या रंगछटा आहेत ना, त्या मला खूप आवडतात आणि मला कशा पाहिजेत अशा पाहिजेत, पण मला ज्या दिल्यात ना त्या मला खूप भारी वाटतात. त्याबद्दल मी थँक्यू म्हणेल गॉडला. बरं, मी तुला विचारतो की तुझ्याबरोबर खेळायला, माझ्याबरोबर खेळायला तुला आवडेल का? नक्की. पण तू मला धरायचं नाही हं. माझे जे पंख ते नाजूक असतात. हां. काय खातो? आता बघा, माझं जे खाद्य आहे ना ते खूप भारी आहे. तुम्ही कसं चॉकलेट खाता, बिस्किट खाता, त्यानंतर तुम्ही चायनीज खाता चोरून आहे की नाही, तसं मी काय करतो, मी फुलामधला जो मकरंद असतो म्हणजे मध असतो ना, तो दिसत नाही तुम्हाला, पण तो दडलेला असतो आतमध्ये. तर मी जी फुलपाखरू, मला एक सोंड असते छोटीशी सुईसारखी, मी त्या फुलात ती टोचते आणि त्याच्यातलं मध काय करते, पिऊन घेते. म्हणून माझ्यासारखं खाद्य कुणालाच नाही मिळत. मी गोड खाते आणि गोड दिसते. तुला 6 पाय असतात. हो. तुला काय वाटतं की 6 पाय नको होते, मला 2च पाय पाहिजे होते? आता बघ का, माझं जी शरीराची रचना आहे ना ती अशी लांब आहे. मग जर 2च पाय असते तर मग मला चालता नसतं आलं. इकडल्या बाजूने उंच, इकडल्या बाजूने खाली जात असतं. म्हणून काय केलं, पुढे 2, मध्ये 2, मागे 2, आणि माझं जे शरीराचं संतुलन आहे ना, बॅलेन्स, तो व्यवस्थित राहतो. म्हणून मला देवाने 6 पाय दिले. तुला पाहिजेत का आणखी माझे पाय? नाही मिळायची. बरं वाटलं ना मला भेटून? मला पण भेटून बरं वाटलं. तू माझी मुलाखत घेतली त्याबद्दल धन्यवाद.